वर आरोप होत आहे की आपण दादागिरी करताय, आपल्याकडे उडाणपूर आहेत, आपण त्या माध्यमातून दहशत निर्माण करताय, यामुळे आम्हाला निवडून द्या, त्याच्या नादाला लागून असं म्हणलं जातं. काय प्रकार आहे तो नेमका? सर प्रकार काय आहे की त्यांचं आता त्यांच्यापाशी विकासाचा एकही मुद्दा नाही की आम्ही हे विकासाचं काम केलं म्हणून कुठल्या गावात तेवढंच म्हणतात. पोरं दादागिरीत पोरं सोरं त्यांना काय कळते. पोरं सोरं आहेत पण सर काय विषय की आम्ही एखाद्या 16 गावात बी असू द्या, एकही माणूस आणून दाखवा की त्याच्यावर आम्ही दादागिरी केली, त्याच्यावर अन्याय केला, त्याच्याविरुद्ध मी त्यांना केलेले 100 लोक आहेत की त्यांच्यावर अन्याय केलेला, त्यांना पिळवणूक केलेली, त्यांना त्रास दिलेला, असे भरपूर माणसं आहेत. आमचं त्यांनी एक बी दाखवं की आम्ही कोणावर अन्याय केला आहे, कोणाचं म्हणजे छळ केला काय, असं एक तरी माणूस दाखवायला पाहिजे ना त्यांना. आमच्यावर आरोप करून काय त्यांच्याकडे विकासाचा मुद्दाच नाही बोलायला. तेवढाच मुद्दा आहे की पोरं सोरं आहे तर त्यांना काय कळतंय. त्यांना 9 तारखेला करून पोरं सोरं काय करतात ते. आपण या मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन कराल? आव्हान एकच आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या काळातच लाडकी बहिणीची योजना चालू झाली, अशा भरपूर योजना चालू झाल्या. सावंतसाहेब आरोग्यमंत्री असताना केरखेडासाठी 100 खाटाचं प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले, आता ते चालू होईल लवकरच. म्हणजे अशा भरपूर योजना आहेत. स्वखर्चातून तर काही विषय नाही. पुन्हा 12 वर्ष बंद असलेलं नरसिंह सहकारी साखर कारखाना चालू केला साहेबांनी, त्या माध्यमातून शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. असे भरपूर विषय आहेत. आणि वैयक्तिक काही जरी अडचण असली तरी सावंतसाहेब 100% प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात. काय आवाहन कराल नागरिकांना? येत्या 7 तारखेला धनुष्यबाणा चिन्हासमोर बटन दाबून सर्व मी तेरखेडा जिल्हा परिषद गटाचा उमेदवार संदेश उर्फ विकी सोमनाथ चव्हाण व पंचायत समिती गण तेरखेडा गणाच्या सौ पूनम बालाजी गोलप व इंदापूर गणाच्या अरुणाताई शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढं आवाहन करतो. निवडून आल्यानंतर कुठल्या कामाला प्राधान्य देणार आहात? प्राधान्य सर काय रोजगार असेल, तरुणांचे प्रश्न असतील, शेत महत्त्वाचं काय साहेब, शेत आता सध्या शेतात जायला काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस पावसाळा येईल त्यावेळेस माणसाला शेतात जायची भरपूर अडचण असते. शेतरस्ता असतील, बाकी पुन्हा महिलांचं बचत गटाचा विषय असतील. आता हे विरोधक इलेक्शन आलं की थोडंफार काय हे करतात, इलेक्शन झालं की 5 वर्ष कुणाकडे बघत नाहीत. आम्ही तसं ना, आम्ही कुठलं पद नसताना काय नसताना स्वखर्चातून कामं केलेत आणि 100% ह्याच्यापेक्षा जास्त कामं करू. आम्ही नेहमी रात्र कधी बी लोकांसाठी अवेलेबल असतो. आपण तेरखेडा जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी उभे आहात. काय आपलं विजन काय आहे नेमकं निवडणुकीचं? विजन म्हणजे विकास, तेरखेडा जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उभा आहे. सावंतसाहेबाच्या माध्यमातून असेल, एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून असेल, नेमकं काय काम करणार तुम्ही? तुमचं काय करा तुमचं सुरुवात